या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी। आता पाहूयात एक सविस्तर बातमी। सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज मंदिर ट्रस्टच्या शेत जमिनीचं मोठं नुकसान थेट नाला वळवण्यानं गट नंबर 21 ब येथील शेत जमिनीच्या नुकसानीबाबत सद्गुरू प्रभाकर महाराज मठाच्या पदाधिकाऱ्यांनी मनपा आयुक्तांकडे धाव घेतली। जुना कारंबा नाका येथील शेतीचं नुकसान खासगी बिल्डरकडून नाला वळवल्यानं होत असल्याची तक्रार सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज ट्रस्टच्या वतीनं पालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्याकडे करण्यात आली। थेट नाला वळवून खासगी बिल्डरनं सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज मंदिर ट्रस्टच्या शेत जमिनीचं मोठं नुकसान केल्याची तक्रार करण्यात आली आहे। यामुळे आस्थाव्यात शेतीचं नुकसान होत आहे। याबाबत ट्रस्टनं गट नंबर 21/ब येथील शेत जमिनीच्या नुकसानीबाबत थेट मनपा आयुक्तांकडे धाव घेतली। खासगी बिल्डरकडून नाला वळवण्यात आल्याची मंदिर ट्रस्टची तक्रार, यावरून महापालिका आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार नगर अभियंत्यांकडे फाईल पाठवण्यात आल्याची माहिती ट्रस्टी बाळकृष्ण शिंगाडे यांनी दिली आहे। आपल्या मंदिरची गट नंबर 21 मध्ये महाराजांची मूळची जमीन होती 6 एकर। त्या जमिनीमध्ये 70 ते 80 वर्षापासून नैसर्गिक नाला वाहत होता। 2018-19च्या दरम्यान तिथल्या बाजूच्या पंचायत यांनी चुकीच्या पद्धतीनं नाला वळवून 2 ठिकाणी 90 अंशात नाला वळवून तो आपल्या जागेत घातला आणि कारण सांगितलं की DP प्रमाणे हा नाला आहे। नैसर्गिक नाल्याला त्यांनी फाटा दिला। त्या संदर्भात आम्ही वेळोवेळी कागदपत्र वगैरे चालवत होतो। मधी जनता दरबारामध्ये माननीय आयुक्त श्री सचिन ओंबासे व श्री लोकरे साहेब उपायुक्त यांच्याकडे आम्ही आमची फाईल सबमिट केली। त्यांनी थोडासा फाईलचा अभ्यास केल्यानंतर त्यांना जाणवलं की याच्यामध्ये काहीतरी बघावं लागेल, चौकशी करावं लागेल। त्यांनी त्या पद्धतीने चौकशी लावलेली आहे आणि प्रसिद्धी माध्यमामध्ये त्याची दखल घेतली गेलेली आहे। त्यामुळे सर्वात प्रथम मंदिर ट्रस्टतर्फे जवळजवळ 6-7 वर्षांनी श्री सचिन ओंबासे व श्री लोकरे साहेब यांनी मंदिरच्या बाबतीत एक न्यायाची भूमिका घेतली। त्याबद्दल मंदिर ट्रस्टच्या वतीने मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो। व सदरहू सध्या फाईल आम्ही सबमिट केली आहे। ती सदरहू फाईल श्री काकडे यांच्याकडून श्री मठपती यांच्याकडं ट्रान्सफर झालेली आहे। संबंधित त्यांना ज्यावेळी जी कागदं लागतील ती पुरवण्याचं काम श्री ओंबाचे साहेब व उपायुक्त लोकरे यांनी सांगितलं त्याप्रमाणे त्यांनी मागील ते कागदपत्र आम्ही त्यांना सबमिट केले आहेत। याच्यापुढे त्यांना जी कुठली कागदपत्र पाहिजे असतील ते आम्ही देण्यास तयार आहोत। पुन्हा एकदा मान्य आयुक्तांचं उपायुक्तांचं मनापासून मंदिर ट्रस्टतर्फे धन्यवाद। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।